नकोय. असं नाही रे, मी का तुमच्या लग्नाच्या विरोधात असेल? कारण तू तुझ्या मॅरिड लाईफ मध्ये हॅप्पी नाहीयेस ना. रेवती, मी समर्थ आहे माझी काळजी करायला. माझी आई आहे, 2 भाऊ आहेत. तू काळजी करायची काहीच गरज नाही. जा आता. रेवती प्लीज. जा इथून वहिनी. रेवती प्लीज वहिनी, जा. रेवती तू मी समजत होते त्यापेक्षा हा मुलगा चांगलाच धूर्त निघाला. आणि ती नेहा सुद्धा अचानक त्याला भाऊ का बोलायला लागली. तिच्या कालच्या आणि आजच्या वागण्यात इतका कसा काय बदल झाला. त्याला रेवतीला हातची जाऊ द्यायची नाही. तो नक्कीच तिची फसवणूक करतोय. मला हे सगळं अविनाशना सांगायला हवं. काही करून रेवतीला थांबवायला हवं. कौस्तुभ, तुझा या पुढचा प्रत्येक डाव मी उधळून लावणार आहे. भाऊजी, काय झालं? बॅग? कुठली बॅग? ही एवढे पैसे? हो माझेच आहेत. तुमच्याकडे एवढे कुठून आले रे पैसे? बाबांनीच दिले, माझेच पॉकेट मनी. हे एवढे पैसे बाबाने दिले? हो, बाबांकडे खूप पैसे आलेत, अगदी बॅग भरून. मला चांगली आठवते ती बॅग. भाऊजी आज ऑफिसला जात असताना त्यांच्या हातात ती बॅग नव्हती. म्हणजे ती बॅग याच खोलीत असणार. आता कळेल नक्की त्या बॅग मध्ये काय आहे ते. कसं शक्य आहे? एवढी मोठी बॅग होती ती, म्हणजे त्यात पैसेही थोडे थोडके नसणार. शिवाय प्रथमने सुद्धा अविनाश भाऊजींकडे खूप पैसे असल्याचं सांगितलं होतं. म्हणजे ती बॅग आणि त्यातले पैसे इथेच असायला हवेत. अख्खी रूम 3दा शोधलीये मी, पण एक नोट सुद्धा दिसली नाही. भाऊजींनी असे कसे पैसे गायब केले? मी हार मानणार नाही. अनु
म्हात्रे काकू, काय हो? अगं आज आपल्या भागातलं पाणी जाणार आहे. तू ग्रुपवर वाचले नाहीस का? अरे हो, तुझ्याकडे मोबाईल नाहीये ना? मी विसरलेच, सॉरी. हा नाही नाही काकू, सॉरी कशाला म्हणताय? मी घरीच असते ना, मला कशाला लागतोय मोबाईल? बघ, इतकी समजदार आहेस तू. मला ना तुझं नेहमी कौतुक वाटतं. नाहीतर आमचं ध्यान रोज उठून काहीतरी तरा असते तिची सुनबाईची. पण दुर्गा वहिनी खरंच खूप नशीबवान आहेत हा. म्हणूनच तर त्यांना तुझ्यासारखी सुंदर सालस अशी सून मिळाली आहे. पण त्यांना ना तुझं काही कौतुकच नाहीये ग. नाही नाही काकू, असं नाही आहे. आईंचं माझ्यावर खूप प्रेम आहे, फक्त त्या बोलत नाही. काकू पण थँक्यू, तुम्ही ते पाण्याबद्दल सांगितलं. मी पाणी भरून ठेवते. हा अगं मी काय म्हणते, आता ना छान भाज्यांचा सीझन आलाय. वर्ष झालं ग तुझ्या हातचा उंदीव नाही खाल्लाय. तू जर कधी बनवलंस तर मला आठवणीने दे. अरे त्यात सांगायचं काय, नक्की दे. अगं मी मध्ये तुला दहीवडे दिले होते. तू जसं शिकवलं होतं ना, अगदी तशीच रेसिपी केली होती मी. तू खाल्लेस ना? मला जमले होते का ग? दहीवडे झालं म्हणजे तुझ्या सासूने एकटीनेच सगळे संपवले वाटतं. तरीच मी विचार करत होते की मला अनुने काहीच रिप्लाय कसा दिला नाही. आईंनी दहीवडे खाल्ले. दयाचं खाल्ल्यावर त्यांना खोकला होतो, त्यावरून आम्ही त्यांना टोकतो, म्हणून घरात बोलल्या नसतील त्या. अरे काकू, मला आत्ता आठवलं, ते कामाच्या गडबडीत राहूनच गेलं, पण मी खाल्ले होते दहीवडे. खूप छान जमले होते तुम्हाला. हो ना, पण माझ्या सुनेने ना एकही खाऊन बघितला नाही. हे असं असतं, आपल्या घरातल्यांना ना आपली कदरच नसते. असं नसतं हो काकू. तुम्ही त्या उंदीव बद्दल मला सांगितलंय ना, आता बनवल्यावर नक्की पाठवेन मी. हा, मी पाणी भरून ठेवते आता. हो जबर. वहिनी तुम्ही इथे? हा अगं ते ग डोकं इतकं दुखतंय ना अनु, खूप दुखतंय ग. तुझ्याकडे गोळी आहे का? तेच बघायला आले होते मी. पण सगळी औषधं आईंच्या खोलीत असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. हा मी म्हंटल तुला विचारून बघते, आहे का तुझ्याकडे ग? मी बाजारात गेले होते भाजी आणायला. जाताना तुम्हाला आणि आईंना सांगून गेले होते. काय नाही, मला एकदाच सांग, तुम्ही दोघांनी काय या खोलीत खजिना वगैरे लपवलाय का? अशा थाटात काय का विचारतेस मला? एक मिनिट, तुम्ही नसताना मी तुमच्या खोलीत येऊ शकत नाही का? नाही, अगदीच येऊ शकता. आणि वहिनी, मी घरातल्या कोणाशीही तुझं माझं कधीच बोलत नाही. हे घर सगळ्यांचं आहे, खोल्या सगळ्यांच्या आहेत. पण कसं आहे ना, तुम्ही कधी आमच्या खोलीत येत नाही म्हणून विचारलं मी. आणि खजिन्याविषयी म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे, माझी माणसं हाच माझा खजिना आहे, आणि तो मी लपवत नाही. तुम्ही म्हणाला तुमचं डोकं दुखतंय, मी पटकन चहा करून आणू का? बरं वाटेल तुम्हाला. नाही नको, थांबलंय माझं डोकं. वहिनी हो, हल्ली हवामान बदललंय, त्याच्यामुळे तुमचं डोकं दुखत असेल. ऐका माझं, मी आपल्या दोघांसाठी चहा करते, आलं घालून. बरं वाटेल तुम्हाला. हा, मी बॅग ठेवून आले. हिच्याशी गोड बोलूनच मला काढून घ्यावं लागेल. जास्त ताणून धरलं तर हिला नक्की संशय येईल. कर थोडा, घेईन मी. हां, तुम्ही खोलीत बसा ना, आणते मी. अनु, कुठे गेली होतीस तू? माहेरी? वहिनी, आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं ना, भाजी आणायला गेले होते.
जाताना पण मी तुम्हाला आणि आईना सांगून गेले, विसरलात तुम्ही? भाजी आणायला एवढा वेळ लागतो हा? मी समजू शकते नाही, म्हणजे आई आणि भाऊजी तुला माहेरी पाठवत नाही म्हणून असं गपचूप जावंसं वाटणं साहजिक आहे अगं. आणि डोंट वरी, भाजीच्या नावाखाली जरी माहेरी गेली असलीस ना तरी मी कोणाला काहीही सांगणार नाही. अगं मलाही माहेर आहे, मी तुझी घुसमट समजूच शकते. वहिनी मी कशाला वरी करू, मला कशाला काळजी असेल. मुळात मी खोटं बोलून जात नाही, गेले तर सांगूनच जाईल. आणि अविनाशना जे आवडत नाही ते मी करतच नाही, त्यामुळे माझी घुसमट वगैरे होत नाही. पण तरीही तुम्ही इतकी काळजी दाखवली, मला बरं वाटलं. थँक्यू. आणि हो वहिनी, बाहेर ना मला म्हात्रे काकू भेटल्या होत्या, त्यांच्याशी गप्पा मारत होते म्हणून उशीर झाला. हवं तर तुम्ही त्यांना विचारू शकता, म्हणजे तुमची खात्री होईल. अगं मी कशाला विचारू त्यांना, मी काय तुझी शत्रू नाही अनु. आपण एकाच नावेतल्या दोन व्यक्ती आहोत. वहिनी कधी कधी मला तुमच्या वागण्याचं कोडच सुटत नाही. म्हणजे कधी कधी तुम्ही इतक्या छान वागता आणि कधी कधी वाईट, असंच ना? अगं अनु, मला खरंच तुझी खूप काळजी वाटते ग. पण बघ ना, नाही म्हणजे तुमच्या दोघांचं प्रेम लग्न आहे हो ना, पण आता फक्त लग्न उरलंय ग. प्रेम प्रेम कुठे दिसतच नाही तुमच्या नात्यात. प्रेम मनात असतं वहिनी, कुणाला दिसावं म्हणून त्याचं उठसूट प्रदर्शन कशाला मांडायचं. करेक्ट आहेस, अगदी करेक्ट आहेस तू. पण हा समजूतदारपणा भाऊजीनी पण दाखवायला हवा ना. नाही म्हणजे बघ अनु, तू खरंच खूप सोशिक समजूतदार आहेस ग. पण भाऊजी अगदी उलट, असे चिडखोर, येता जाता तुझ्यावर हात उगारणार आहे. तुला सांगू अनु, जर राजन माझ्याशी असा वागला असता ना, एक मिनिट पण सहन केलं नसतं मी. उलट ना, माझा नवरा मलाच वचकून आहे, त्याच्यात काय हिंमत माझ्यासमोर आवाज वाढवून बोलायची. ज्याचा त्याचा स्वभाव असतो वहिनी. स्वभाव करत किती सहन केलंस अनु तू. बिचारी. मी बिचारी वगैरे नाहीये वहिनी. जेवढं माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे ना, तेवढंच त्यांचंही आहे. तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी मंदिरात काय झालं? माझ्या पदराला आग लागली. अविननी स्वतःच्या हातांनी ती विझवली. याला प्रेम म्हणतात. वहिनी, प्रेम बोलून नाही तर नकळतपणे कृतीतून व्यक्त होतं. आणि ह्यांच्या वागण्याचा मला कधीच राग येत नाही. हेच नाही म्हणजे तुला माहिती का अनु, तुझ्यासारख्या बायका आहेत ना, नवरे जरा बरं वागले ना की त्यांच्या 1000 चुका आपल्या पदराखाली लपवतात. मी असते ना, कधीच डिवोर्स घेतला असता. काय बोलते बहिणी? 17 वर्षांचं नातं आहे आमचं. प्रेमाने जोडलंय आम्ही ते. एका क्षणात तुटण्या इतपत ते कमजोर नाही. बघूया, तूही इथेच आहेस आणि मी पण इथेच आहे. बघूच या. बघाच होईल. कारण काही झालं तरी मी माझ्या घराला आणि माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही. कायम इथेच राहणार. स्वभावाला औषध नसतं हेच खरं. काय करायचं तुम्हा बायकांचं? किती संशय असतात तुम्ही. तरी एक बरं झालं की नेहा मला म्हणाली की जाऊ दे, मी काय आईवडिलांपर्यंत हा विषय नेत नाही. आता माझ्या घरच्यांचं लग्नाच्या आधीच तुझ्याबद्दल काय मत झालं असता देव जाणे. अरे कौस्तुभ, पण मी तुला सांगणारच होते की मी आणि नेहा भेटणार होते. मला लपवायचं नव्हतं तुझ्यापासून. अगं पण मी तुला नेहाबद्दल सगळं काही एक्सप्लेन केलं होतं ना. कौस्तुभ म्हणाले ना तुला मी. अनु वहिनी, अरे तिने ना माझ्या डोक्यात नको नको ते संशय भरले.
बट एनिवेज चांगलंच झालं ना. मी आणि नेहा भेटलो, अनुवहिनीच्या मनात जे काही होतं ते सगळं क्लिअर झाले, सगळे डाऊट्स क्लिअर झाले आणि माझ्या डोक्यातले सगळे डाऊट्स क्लिअर झाले. माझ्या घरचं वातावरण आणि तुझ्या घरचे विचार हे कम्प्लिटली ऑपोजिट आहे, बिलकुलच मॅच खात नाही. ओके, बट आय एम मॅडली इन लव्ह विथ यू. आणि म्हणून फक्त या एकाच कारणामुळे माझ्या घरचे आपल्या नात्याचा विचार करायला रेडी झालेत. रेवती प्लीज, आता हे असं काही करून आणखीन प्रॉब्लेम्स प्लीज वाढवू नकोस. अरे कौस्तुभ, म्हणूनच तर मी तुला सांगतेय ना, एकदा माझ्या घरी ये, माझ्या आईला, दोन्ही भावांना भेट. एकदा का आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला ना की अनुवहिनीची हिंमतच होणार नाही काय बोलायची. म्हणजे ती अनुवहिनी खूपच अशी टिपिकल आहे यार. ती जाऊ दे ना कौस्तुभ, आपल्याला काय करायचंय. खरंय म्हणा, आपल्याला काय करायचंय. आणि आता जे काही करायचंय ते आपल्यालाच करायचंय ना. खरं, म्हणूनच तर मी तुला सांगते ना कौस्तुभ, लवकर माझ्या घरी ये आणि माझ्या घरच्यांना भेट, नाहीतर तुला मला कायमचं विसरावं लागेल. रेवती यार, रेवती ऐक ना. रेवती, आई, माझ्या नोट्स काढून झाल्या, सांग काय मदत करू. हे काय, तू सॅलड कापलंस पण. हो, आमटी आणि भाजी होत असताना ना सॅलड कापून ठेवलं मी. म्हणले ना मी मदत करते तुला. आई तू किती कामं करतेस, तुला 10 हात आहेत का ग. अगं बाळा, प्रत्येक स्त्रीला आपला संसार सांभाळताना 10 हातांनी काम करण्याची कला ना आपोआप अवगत होते. नाही तर संसार कसा होणार. त्याला आजच्या काळात मल्टीटास्किंग म्हणतात. हो का. जे मला अजिबात जमणार नाही. असं काही नाही. तुला माहितीये पिहू, मी कॉलेजमध्ये असताना ना बऱ्याच कल्चरल इव्हेंट्समध्ये किंवा कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायचे. तेव्हा मामा मला नेहमी चिडवायचा की अगं तुला कसं जमेल ताई, लग्नानंतर तुझं कसं होईल. तेव्हा आपली आजी माहितीये काय म्हणायची, पाण्यात पडलं की पोहता येतं आणि संसारात पडलं की रांधता येतं. त्यामुळे काळजी करू नकोस, तुम्ही पण सगळं शिकाल आणि तुम्हाला सगळं जमेल. मला आत्ता तरी अभ्यासावर फोकस करायचा आहे. खूप शिकायचंय मला. नीरजा मावशीसारखं वकील व्हायचंय. खूप शिक, खूप मोठी हो. पण आता सगळे येतील, भूक लागली आहे म्हणून. जरा पानं घेतेस का. आणि ऐक, प्रथमला पण हाक मार, त्याला सांग स्वयंपाक तयार आहे. अरे वा पिहू, आईला मदत करतेस वाटतं. हो, आईसारखी अशीच हुशार आणि समजूतदार हो. काय दादा, काही हवं होतं का. नाही नाही, अगं आल्यापासून पिहू भेटली नाही ना, म्हणून तिला भेटायला आलो होतो. तर आपली राजकन्या तुला मदत करते. खूप गुणी मुलगी आहे ना पिहू. लहान वयातच खूप समज आली आहे तिला. आले सगळे तुझे संस्कार आहेत. नाहीतर हल्लीच्या मुली फक्त नटण्या मुरडण्यात आणि मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात. खरंय दादा, माझी दोन्ही मुलं खूप गुणी आहेत. मला खूप अभिमान आहे त्यांचा. देवाने आमच्या नशिबी फक्त हे सुख दिलं नाही. काही म्हणालात का. अगं म्हणजे बाहेरपर्यंत खूप छान फोडणीचा वास येतोय. काय मेनू काय आज. हो, आईंना रोज पालेभाजी खायला सांगितली आहे ना. आज मार्केटमध्ये मला छान कोवळी आंबाडी मिळाली. मग मला आठवलं की अरे आमच्या दादांना पण आवडते आंबाडी. तुम्हाला माहितीये का, सुकी मिरची आणि लसणाची फोडणी देऊन वेगळी केली आहे मी. माझ्यासाठी मुद्दाम कशाला फोडणी करायची. मी सोडून वरून फोडणी दुसरं कोणीच घेत नाही. त्यात काय झालं, तुम्हाला आवडते ना फोडणी दिलेली. झालं तर मग. आणि फोडणी द्यायला कितीसा वेळ लागतोय. अनु, या घरात माझ्या आवडीनिवडी फक्त तुला माहिती आहेत आणि तू माझ्या आवडीच्या डिशेस करतेस सुद्धा. आणि नेहमी करणार. का नाही करणार दादा. तुम्ही पण या घरचाच भाग आहात ना.
घरचे सदस्य आहात ना? की म्हात्रे काकूंकडे पेइंग गेस्ट म्हणून राहता? पूर्वी आई माझे खूप लाड करायचे, पण आता असो, यातली थोडी भाजी शिल्लक राहिली ना, उद्या मला डब्याला पण दे, चालेल. कवळीपणा बाजूला काढून ठेवली आहे मी. उद्या मी तुम्हाला फ्रेश भाजी बनवून देते. हे अनु, एवढा लाड करू नकोस माझा, हाताशा सवय राहिली नाहीये मला. दादा, या घरात तुमची ही लहान बहीण कायम तुमचे लाड पुरवी. तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे आहात. तुम्हाला माहिती, कॉलेजमध्ये असताना म्हणजे माहेरी मंदारचे मी खूप लाड करायचे. खास करून बाबांच्या ओरड्यापासून वाचवायचे त्याला. अगं मोठी भावंड असतातच त्यासाठी. तुला सांगतो, मी अविनाशची बाहेरची भांडणं कधीही आबांपर्यंत पोहोचू दिली नाही. हो? बाहेरच्या बाहेर मी निस्तरायचो. थोडक्यात काय, या घरात आपण दोघेही समजूतदार आणि म्हणून उपेक्षित. आपण नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार गदा? शेवटी आपलीच माणसं आहेत ना. एक सांगू, कुणी कसंही वागू दे, आपण आपलं वागणं बदलायचं नाही. पण मला सांग, मी तुला काय मदत करू? हे सगळं बाहेर घेऊन जायचंय का? काय नाही, हो. नाही तुम्ही काही करू नका. माझं सगळं झालंय, मी आणते. तुम्ही जाऊन बसा. पण सगळ्यांना जेवायला बोलवतो मी. हे काय, आज पण भाजी? अगं, मटणाचा रस्सा का नाही केलास? हा आई, जरा मटणाचा रस्सा केला असता तर 2 घास गेले असते ना. आई हो, आज गुरुवार आहे. रविवारी सगळे असतात ना घरी, तेव्हा करते मटण आणि भाकरी. काय गुरुवार आहे? तुला सकाळी सांगायला काय झालं होतं ग? मला मटण जायचं असतं ना. आता माझं मटण जाणं राहिलंच ना. आई, अगं आपले नेम नियम आपणच लक्षात ठेवायला नकोत का? अगं ती एकटी काय काय म्हणून बघेल. तुला कशाला लगेच आईना बोलायला हवं? बर, आपण असं करू, उद्यापासून आईचा देवधर्म तू बघत जा, ठीक आहे? तुला खूप चांगलं माहितीये मला या गोष्टी पटत नाही. अरे हे तुम्ही वाद नका घालू नये. काय, थोडा मटणाचा रस्सा असला, एखादी माशाची तुकडी असली की 2 घास जातात मला. हल्ली ना मला जेवणाला चवच लागत नाही. अरे भाजी सुद्धा कडू कडू लागते रे. गुलाबजाम आणले तुझ्यासाठी, काय? गोड कर थोड. अरे गुलाबजाम, अगो बाई, माझ्या अविलाच माझी काळजी ग बाई. ऐक ना, या रश्श्याबरोबर एखादी चपाती खाईन मी. इतकं गोड खातात पण पोळ्यात हे गोड. ए, काय पुटपुटतेस ग? हेच आज कशाला आणलं गोड? नाही, भाऊजी सध्या दोन्ही हाताने खर्च करतात. हो, मग त्याला विचार ना तू. खरंच लॉटरी वगैरे लागली की काय तुम्हाला? नाही, रोज नवीन नवीन सरप्राईजच घेऊन येत्या ना घरी. आई, लोक अशा बाहेरून चौकशा करतात ना, त्यापेक्षा लोक माझ्या बरोबर बिझनेस का जॉईन करत नाही? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील ना मग. अभि, उद्या चांगली मिठाई घेऊन ये.
उद्या रेवतीला बघायला मुलाकडचे येणार आहेत. आई मला न विचारता तू परस्पर का ठरवलंस? ए गेली 2 वर्ष तुझ्यासाठी स्थळ शोधते. हा मुलगा तुझ्या अटीत बसणार आहे आणि आता नाही म्हणतेस? मी एक मुलगा पसंत केलाय. काय? आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. रेवतीचं बाहेर काहीतरी काय? मी स्वतः बघितलंय त्यांना एका मुलाबरोबर. कोण? आहे एक कौस्तुभ देशमुख नाव आहे त्याचं. म्हणजे अनु जे काही म्हणत होती ते खरं आहे. तेव्हा का खोटं बोललीस रेवती? मला आत्ताही हे नव्हतं सांगायचं दादा. आय मीन इतक्यात मला काही सांगायचं नव्हतं. पण आईनी माझ्यावर आज ही वेळ आणली. आई काय म्हणालीस? आई जाऊ दे ना. काय म्हणालीस तू? आईने वेळ आणली? हा कॉन्ट्रॅक्ट कोणी तुझं? आई आई तरुण मुलगी आहे, समोर मुलं आहेत, तिचं ऐकून तरी घ्या. म्हणजे तुझीच पूस आहे तर तिला. नाही काय ऐकायचं? तू तुझ्या बापाचं नाक कापून आलीस तसं हिने पण जायला हवंय का? सीमा बास. एखाद्याचा किती दुस्वास करावं ना, याला पण मर्यादा असते. आता आपण रेवती विषयी बोलतोय ना. रेवती, मला सांग, कोण आहे हा मुलगा, काय करतो आणि तुला भेटला कुठे? अरे दादा, कौस्तुभ खूप चांगलं आहे. त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, बँड्रप घर आहे त्याचं, आणि एकुलता एक आहे. हँडसम आहे आणि मुळात श्रीमंत आहे तो खूप. ते सगळं ठीक आहे, पण माणूस म्हणून कसा आहे हे सांग आधी. अरे हो दादा, माणूस म्हणून पण तो खूप चांगला आहे. अनुवहिनी भेटली आहे त्याला. भाजलं का? जा जा, गार पाण्याखाली हात तर जा. ओके ना? हा